नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस. 46 कर्मचारी निलंबित, 9 जणांना अटक. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवंकर यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी 46 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. देशातील सर्वात पूजनीय मंदिरांपैकी एक असलेल्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिर ट्रस्टने दावा केला आहे की अलीकडच्या काळात देणगी स्वरूपातील अंदाजे 18 कोटी रुपयांची मोठी चोरी झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत ट्रस्टने 46 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून 9 जणांना अटक केली आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचे संपूर्ण स्वरूप उघड केलं. त्यांनी स्पष्ट केलं की मंदिरातील देणग्यांची ही चोरी बऱ्याच काळापासून सुरू होती आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक सविस्तर सापळा रचण्यात आला होता. ट्रस्टने या प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ज्यानंतर एसीपीने पाळत ठेवण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी मंदिरातील रोकड मोजली जात होती त्या दिवशी एसीपीचे अधिकारी प्रत्येक प्रवेशद्वारावर तैनात होते. सीसीटीव्ही फुटेज आणि थेट पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यात कर्मचारी चोरी करताना रंगेहात पकडले गेले. या रॅकेटमधील मुख्य संशयित राजन पेंडुलकर असल्याचे म्हटले जाते, ज्याला त्याच्या 9 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. सदा सरवंकर यांनी थेट आरोप केला आहे की या चोरीत सामील असलेल्यांचे संबंध शिवसेनेच्या युबीटीशी आहेत. त्यांनी असा खळबळजनक खुलासा केला आहे की या कर्मचाऱ्यांना युबीटी नेत्या विशाखा राऊत यांनी कामावर ठेवलं होतं. अयोध्या राम मंदिरासाठीच्या देणग्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिरातील या चोरीने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे भाविक संतप्त झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष यानंतर होणाऱ्या पोलीस तपासावर आणि राजकीय वक्तव्यावर लागले आहे.